हॅलो फ्रेंड्स, खूप ब्राईट कलरमध्ये आलं आहे. फिनिशिंग पण ह्याचे व्हायब्रेशन खूप छान वाटत आहे. हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. मी काही मिशोचे प्रॉडक्ट आता गणपतीसाठी रक्षाबंधनसाठी शॉपिंग केलेले आहे. तेच मी तुम्हाला एक शेअर करणार आहे, आज दाखवणार आहे की त्याचा रिव्ह्यू कसे आले ते प्रोडक्ट. तर हा पहिला प्रोडक्ट आहे. हा तोरण आहे, लोटस आणि लिपचे तोरण आहे. पण तोरण एकच नंबर आले. ह्याची फिनिशिंग, कलर एकदम ब्राईट आहे, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर आहे आणि लांबीला रुंदी खूप मोठे आहे. आणि हे जे थ्रेड वर्क पहा, खूप ब्राईट कलरमध्ये आले. मिशोवर हा सगळ्यात मला तर आवडलेला हा प्रोडक्ट आहे. माझ्या इंस्टाग्राम पेजवरून तर हा खूप जणांना आवडला. बॅक साईडला असे 3 हुक्स दिलेत त्यांनी हँग करण्यासाठी. ह्या तोरणांची प्राइस 162 दाखवते, पण ज्यावेळेस मी रिसीव करताना ह्याची प्राइस मी पे केले त्यावेळेस फक्त ओनली 100 रुपीज मी पे केले. आणि एवढ्या स्वस्तात मिशोवर हा प्रोडक्ट आहे, ह्याचं खरं तर मला खूप आश्चर्य वाटते. खूप सुंदर असा प्रोडक्ट. दुसरा प्रोडक्ट मी दाखवते की मी सध्या आता रक्षाबंधनची शॉपिंग केलेली आहे. त्यात मी काही राख्या ऑर्डर केल्या होत्या. ह्या कृष्ण राख्या आहेत. बघा, खूप छान आहेत राख्या. राख्याची फिनिशिंग पण उत्तम आहे, उत्तम म्हणजे उत्तमच आहे. राधाकृष्णाचे पेंडल आहे आणि हातावर घातल्यानंतर ही राखी एकदम अशी युनिक वाटते. आणि मला अशा काही युनिकच राख्या घ्यायच्या होत्या. एक मिनिट मला दाखवते. हे पहा, कृष्ण राखी, कृष्ण आणि राधाचं पेंडल आहे आणि खूप सुंदर आहे. त्याचा धागा पण भरपूर आहे, मोठा आला. आता राख्यांसोबत हळदी आणि अक्षता पण आपल्याला दिला जातो. दुसरं प्रोडक्ट पण हे राख्यांचंच आहे. हा 6 राख्यांचा सेट आहे. कुंदन राख्या आहेत, ह्या तुम्ही पाहू शकता, कुंदन राख्या. आणि हे पण अशी घातल्यावर हाताला अशी टोचत नाही, काही नाही. माझ्या भावांची प्रत्येक वेळेस तेच डिमांड असते की राख्या अशा घे की ते हाताला टोचू नयेत. आणि हे बघ, छान राखी. हे पण खूप कमी रेंजमध्येच राख्या आहे. दोन्ही पण कमी रेंजमधल्याच आहेत आणि सुंदर आहेत. नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे गजमुख हत्तीच एक अप्रतिम असं मला वाटतं की आहे हे प्रोडक्ट. त्याची फिनिशिंग खूप छान आहे. वरती अशी छोटी वाटी दिली, मी छोटी नाही, बरीच मोठी. तुम्ही ह्याच्यात तुमचा ड्रायफ्रुट्स म्हणा किंवा मोदक नैवेद्यासाठी ठेवू शकता. आणि मंदिरात खूप सुरेख वाटते हे. आता येणाऱ्या गणपतीसाठी तुम्ही नैवेद्य म्हणून डेकोरेशनसाठी हे वापरू शकता. म्हणजे नैवेद्य ह्यात ठेवून तुम्ही हा डेकोरेशनसाठी वापरू शकता, किंवा ह्याच्यात फुलं ठेवून वरती गुलाबाची, तरी पण एक सुंदर असा प्रोडक्ट आहे. 550ला हा प्रोडक्ट आहे, दोन्ही हत्तीचा. पण मला खूप आवडला हा, खूप प्रचंड आवडलेला आहे. म्हणजे माझा हा डेकोरेशनमधला आवडताच पार्ट आहे. नेक्स्ट आहे केटल्स आहे. सगळ्यात लास्ट प्रोडक्ट केटल्स. हे धूपदाणी म्हणूनच मी घेतलाय. आतमध्ये असा आपण दिवा किंवा धूप ठेवून असे हँग केले ना, ह्याचे व्हायब्रेशन खूप छान वाटत आहे, मस्त आहे. त्याला हँग करण्यासाठी असे हे दिलेले हँगर्स दिलाय. तुम्ही हे दोन्ही हुक्समध्ये भिंतीला किंवा दरवाजाच्या ठिकाणी हँग करू शकता. आणि केटल्स असे हँग केलं एकदम सुंदर वाटतंय हे. आणि हा खूप मस्त वाटते, खूप छान प्रोडक्ट आहे. क्वालिटी पण ह्याची चांगलीच आहे.
सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला जो प्रोडक्ट तुम्हाला आवडेल तो तुम्ही त्याच्या जाऊन परचेस करू शकता. नेक्स्ट व्हिडिओ मी माझ्या फ्लिपकार्टची शॉपिंगचा घेऊन येत आहे. तर तुम्हाला तो बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. आजच्या पुरते एवढेच. चलो बाय.